नमस्कार. आता पाहिलं आपण मासमॅनने काही माणसं हे रणदिवेंच्या घरी पाठवलेले असतात. आता ती माणसं घरी येतात आणि गोंधळ करतात. म्हणतात ही प्रॉपर्टी आमच्याकडे गहाण आहे. आता सगळेच रणदिवे परिवार हॉलमध्ये येतात आणि म्हणतात काय? त्यावर ते म्हणतात होय, हे बघा पेपर, ही प्रॉपर्टी आमच्याकडे गहाण आहे आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही हे घर खाली करा. आता सगळे रणदिवे मोठ्या धक्क्यात आलेले असतात. आजीला तर आता खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आजीच्याच लक्षात येतं की मीच केलेली चूक आता सगळ्यांनाच भोगायला लागणार आहे. आता आजी गपचूपच विचार करत असते, आता मी नक्की काय करू? मी जे काही चूक केली ती सगळ्यांसमोर मान्य करून आता ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करू का? तर आजी आता गप्प बसते. इकडे ऋषिकेश म्हणतो, अहो काहीतरी चुकतंय तुमचं. ही प्रॉपर्टी आमची आहे आणि आम्ही अजूनपर्यंत गहाण ठेवलेलीच नाही. त्यावर ते म्हणतात, हे बघा, हे पेपर बघा, हे पेपर बघून तुमच्या काहीतरी लक्षात येते का? आता सगळेच रणदिवे परिवार नाही नाही म्हणत असतानासुद्धा ते त्यांना घराबाहेर काढतात. सगळे रणदिवे परिवार हे रस्त्यावर आलेले असतात. आता त्यांना काय करायचं हेच कळत नसतं. गुलाब लगेच म्हणतो, ऋषिकेश दादा, तुम्ही काही काळजी करू नका, चला तुम्ही सगळ्यांनी माझ्या घरी चला. आता सगळेजण ऋषिकेश आणि जानकी आता गुलाबकडे बघतात. गुलाब म्हणतो, चला ना, माझं घर छोटं आहे पण त्यात तुम्ही राहू शकता, चला. आणि आता गुलाब घरातील सर्वांनाच त्याच्या घरी घेऊन जातो. आता ऋषिकेश म्हणतो, आता हे सगळं ना त्या ऐश्वर्याने केलेलं आहे. त्या ऐश्वर्याला तर मी आता सोडणार नाही. तिच्यामुळे आज माझा परिवार हे रस्त्यावर आलेला आहे. तिलासुद्धा मी रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. असं बोलून आता ऋषिकेश हा रागारागाने आता ऐश्वर्याकडे निघून जातो. तो आता सयाजीच्या बंगल्याबाहेर येतो आणि जोरजोरात आवाज येतो, सयाजीराव बाहेर या. त्यावेळी सयाजी बाहेर येतो. सयाजी म्हणतो, काय झालं? त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो, जे काही तुम्ही केलं आहे ना त्याचे आता परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. त्यावर सयाजी म्हणतो, अरे तुम्ही रस्त्यावर आला आहात तरी तुमचा माज उतरला नाही आहे अजून. त्यावेळी ऋषिकेश म्हणतो, अहो रस्त्यावर आलेल्या माणसालाच माज जास्त असतो, एक गोष्ट लक्षात घ्या. आता आमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. आता आम्ही सगळंच गमावलेलं आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवतो की एखाद्या माणसाला रस्त्यावर आणल्यावर तो काय करू शकतो, हे तुम्हाला आता आम्ही रणदिवे परिवार दाखवणार आहोत. आणि आता लवकरच तुम्ही आता जे काही कर्मकांड केलेलं आहे ते भोगायला तयार राहा. असं बोलून ऋषिकेश आता तिथनं निघून जातो. आता हे ऋषिकेशचं वागणं बघून सयाजीला खूपच टेन्शन आलेलं असतं. सयाजी आतमध्ये जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो, अगं काय केलंस पोरी तू? तो ऋषिकेश एकदम खूपच चिडलेला आहे. तो आता नक्की काय करेल काही सांगता येत नाही. अगं तो असं म्हणत होता की आता त्याच्याकडे आता गमावण्यासारखं काहीच नाही आहे. आता तो पुढे काय करेल याची मला खूपच भीती वाटते. ऐश्वर्या म्हणते, अहो डॅडा घाबरताय कशाला? आता तो काय करणार आहे? तो आता रस्त्यावर आलेला आहे. तुम्ही काही काळजी करू नका. पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.